काय कुणाची भीती, देव देश अणधर्मा पायी प्राण घेतले हाती, प्राण घेतले हाती. असा शूरांचा आणि वीरांचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या या महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी विकास संस्था संचलित विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरी च्या आज वार्षिक स्नेह संमेलनाला लाभलेले आदरणीय अशोक भाऊ व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले लोकप्रिय आमदार आदरणीय प्रवीणजी स्वामी सर व तसेच आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय किशोर साळुंके सर व तसेच आमच्या या संस्थेचे सदस्य व आदरणीय व्यासपीठ व तसेच सुज्ञ पालकवर्ग व सतत माझ्या खांद्याला खांदा लावून परिश्रम घेणारे माझे सहकारी व माझे चिमुकले विद्यार्थी, आज आपण वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त येथे जमलेलो आहोत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या गुणांचं कौतुक व्हावं यासाठी आपण वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केलेले आहोत. छोटेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी, छोटेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशा उक्तीप्रमाणे आमच्या या शाळेची स्थापना 4 एप्रिल 2011 पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. आमच्या या शाळेचा उद्देश, शाळा स्थापन करण्यामागचा उद्देश पैसे कमावणे हा नसून येथील शेतकऱ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावं व पालकांना शिक्षणासाठी दुसरीकडे स्थलांतर करावे लागू नये म्हणून आपण आपल्या शाळेची स्थापना केलेला आहोत व त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण हे देतच आहोत आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा आपण करून घेतो. सर LKG क्लास पासून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो. LKG आणि UKG साठी लिटल हँड्स ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतो व तसेच 1st, 2nd, 3rd, 4th साठी ऑलिम्पियाड, MTS, ज्युनियर IAS व इयत्ता 5वी साठी नवोदय स्कॉलरशिप व तसेच आपल्या शाळेमध्ये मोफत अबॅकसचे प्रशिक्षण दिले जाते व स्पोर्ट्स मध्ये आपण टँग सुडो, कराटे, लेझिम तसेच वैयक्तिक खेळ या विविध स्पोर्ट्सचा समावेश केलेला आहे. आणि आजपर्यंत आपण ऑलिम्पियाड मध्ये 321 गोल्ड मेडल जिंकलो आहोत व तसेच 278 सिल्वर मेडल, 210 ब्रॉन्झ मेडल आणि स्पोर्ट्स साठी सर 174 गोल्ड मेडल आपल्या शाळेला मिळालेले आहेत आणि 80 सिल्वर मेडल आणि 76 ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये म्हणजेच कल्चरल कॉम्पिटिशन मध्ये आजपर्यंत आपल्या शाळेने 121 गोल्ड मेडल जिंकले आहेत, 54 सिल्वर मेडल, 61 ब्रॉन्झ मेडल आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये सलग आपण 5 वर्ष तालुकास्तरीय प्रथम आणि द्वितीय आहोत सर. आणि तसेच आपण राज्यामध्ये सुद्धा जे बारामतीमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवलं जातं तेथे सुद्धा आपला प्रथम क्रमांक आपल्या शाळेचा आलेला आहे व MTS मध्ये सतत 4 वर्ष तालुक्यातून आणि केंद्रातून प्रथम आणि द्वितीय आहोत सर. आपण आपल्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी तर करून घेतलीच जाते, त्याचबरोबर सुसंस्कार आणि आदर्श नागरिक येथून तयार झाले पाहिजेत याकडे आमचं सर्व
आपल्या शाळेतून जेव्हा मुलं इयत्ता 10वीच्या नंतर बाहेर पडतील, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपला विद्यार्थी कसा चमकला जाईल त्याची सुरुवात आपण इयत्ता नर्सरी पासून करतो. सर, मी तुम्हाला म्हणजे एक सांगू इच्छिते की आपल्या इथे जर नर्सरीला विद्यार्थी घातला तर LKG आणि UKG मध्ये तो स्पष्ट मराठी आणि इंग्लिश वाचू शकतो सर आपले. आणि त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी किडे तयार करण्याचं काम आपण करत नाही आहोत, तर त्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे, म्हणजे आपली संस्कृती शिकवते आपण कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, या गोष्टीकडे आपण सतत लक्ष देत असतो. आणि पुढे चालून जर पालकांचा आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला तर सर आपण धानोरीची ही जी शाळा आहे त्याला माहेरघर करू इच्छितो. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं विद्यामाता इंग्लिश स्कूल पुढे चालून शिक्षणाचं आणि सर्वांगीण विकासाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाईल. मी या शाळेची मुख्याध्यापिका म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीने ही ग्वाही देते. आणि शेवटी माता सरस्वती आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करून एवढेच म्हणू इच्छिते, तळ हातावर शिर घेऊनी स्वराज आणले त्यांनी, तळ हातावर शिर घेऊनी स्वराज आणले त्यांनी, आता हातात हात घालूनी, आता हातात हात घालूनी, सुराज आणू आम्ही, सुराज आणू आम्ही, सुराज आणू आम्ही. जय हिंद, जय भारत, जय विद्यामाता. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. शेतकरी विकास संस्था संचलित विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरी आयोजित वार्षिक स्नेह संमेलन 2025 म्हणजेच विद्यार्थ्यांचा कलागुणांचा आविष्कार या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले यांच्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. ते आमचे आदरणीय मार्गदर्शक सन्माननीय अशोक भाऊ जवळगे, श्रीमान किशोरजी साळुंके, पंडितरावजी धोने, सतीशजी साळुंके, नागनाथजी पवार, आमचे मित्र श्रीमान काजळेजी, या संकुलाच्या मुख्याध्यापिका हिरा आवळे मॅडम, माझ्यासोबत आलेले आमचे सर्व मित्र, त्याचसोबत या सुंदर अशा संकुलामध्ये ज्यांचे विद्यार्थी आदर्श नागरिक म्हणून बाहेर पडत आहेत, अशा सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि त्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेले सर्व नागरिक, माता भगिनी, बंधू भगिनींनो, विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरी यांचा हा वार्षिक स्नेह संमेलन आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. मॅडमने आपल्या प्रास्ताविकामध्ये अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस घरातलं मूल 3 ते 4 वर्ष आपल्या आईजवळ राहतं आणि शाळेत येतं, तेव्हा त्यांच्या मध्ये मूल होऊन मिसळणं आणि त्यांच्या सारखं होऊन विद्यार्थ्यांना शिकवणं हे खरं तर खूप जिकिरीची गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. घरात बघा तुम्ही 4 जर लेकरं झाली, गोंधळ करून सोडतात, डोकं उठून सोडतात. इथं तर 550 विद्यार्थी सगळ्या महिला शिक्षिका शिकवत आहे. नर्सरी पासून 9वी पर्यंतची ही शाळा या भागातील, तसा ग्रामीण भागच अतिशय सुंदर शाळा, अतिशय चांगली शाळा म्हणून गेली अनेक वर्ष दिमाखानं काम करते आहे. याचा खरंच आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे. शाळेच्या उपक्रमामध्ये मॅडमनी सांगितलं की या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षा, ज्या आजच्या काळामध्ये शाळेचा अविभाज्य अंग बनलेले आहेत, ते ज्युनियर IAS असेल, MTS असेल, ऑलिम्पियाड असेल, या सगळ्या परीक्षेमधून आपले जे विद्यार्थी शेकडोनं गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलेले आहेत. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये 30 परिस्थिती आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी दिलं जात असतं. त्याचसोबत विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकास करण्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी स्टेजवरती यायचं आहे. मागणीच्या सरपंच आमच्या भगिनी, सरपंच सौभाग्यवती स्वातीताई साठे,
त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवर यावं. त्यांचं मी कार्यक्रमाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ही शाळा म्हणजे एक बाग असते, ज्या बागेमध्ये फुलं असतात, त्या फुलांना सुंदर दिसणं आणि एखाद्याचं घर सजवणं, एखादा फोटो सजवणं, एखादा कार्यक्रम सजवणं एवढंच काम असतं. तसंच शाळेतली मुलं देखील असतात. निष्पाप आणि निरागस मनाची बालकं असतात. त्यांच्या मनामध्ये कसलंच पाप नसतं, त्यांच्या मनामध्ये कसलाच द्वेष नसतो. हे माझे बाई आहेत, हे माझे मित्र आहेत, हे माझ्या मैत्रिणी आहेत. शाळेतलं शाळेत जर भांडणं झालं मुलांचं तर लगेच ते विसरून जातात. मोठी माणसं आपण तसं करत नाही. मोठी माणसं आपण डोक्यात ठेवतो, पण ही जी लहान मुलं आहेत, ही लहान मुलं आपल्या मनामध्ये कोणतीच भावना न ठेवता लगेच दुसऱ्या क्षणाला मैत्रीत रूपांतर करतात आणि त्यांचं काम सुरू होतं. आणि ते सगळं करत असताना शाळा या अतिशय महत्वाच्या आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळा चालवणं अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शेतकरी विकास संस्थेच्या माध्यमातून विद्यामाता इंग्लिश स्कूल 550 विद्यार्थी या वर्षी म्हणजे याच्या अगोदर हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि याही पुढं ते घडवत राहतील. माननीय अशोकभाऊ जवळगे असतील, किशोरजी साळुंके असतील, दीपक भैया असतील किंवा इथले सगळे ट्रस्टी असतील, त्यांनी शाळेतल्या मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये संपूर्णतः फ्री हँड दिलेला आहे. तुम्ही फक्त विद्यार्थ्यांचा विकास साधावा, विद्यार्थी कसे आपले जिल्ह्यामध्ये चमकले पाहिजेत, राज्यात चमकले पाहिजेत, यासाठी काम करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं ते नेहमी सांगतात. इथं महिला भगिनी जास्त आहेत. महिलांना आपल्या लेकरांच्या भावना लवकर कळतात. लहान लेकरं पटकन आईला येऊन तक्रार करतं, वडिलांपेक्षा आईजवळ जास्त तक्रार करतं. तीच भावना ठेवून म्हणजे शाळेतल्या बाई ह्या विद्यार्थ्याच्या दुसऱ्या आई असतात. नमस्कार. शेतकरी विकास संस्था संचलित विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरी. महासत्ता भारताची धुरा असणारे उद्याचे तरुण हे आजचे बालक. या बालकांच्या जडणघडणीत महत्त्वाचं ठरतं ते अणुवंश आणि परिवेश. परिवेशामध्ये समाज आणि शाळा या दोहोंचा समावेश होतो. समाजानंतर मुलाचं पहिलं पाऊल पडतं ते शाळेत. बालकांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना संधी देणारं व्यासपीठ म्हणजे शाळा. ती पवित्र वास्तू जिथं माणूस तयार करण्याचे महंत मंगल कार्य होतं ती शाळा. शाळा समाजातील सकारात्मक बदलांचं केंद्र. अवघ्या 2.5 वर्षाच्या बालकांच्या बडबड गीतांचे गुणगुण ते लतादीदींच्या गाण्यांपर्यंत आणून पोहोचवणारा गायक. अ आ इ ई बाराखडी शिकत शिकत स्पर्धा परीक्षांचं लक्ष वेधण्याची ताकद असणारे विद्यार्थी. ही सगळी किमया शाळेचीच. जागतिक स्तरावरचा विद्यार्थी तयार करण्यासाठी निसर्गरम्य वातावरण, खेळाचे भव्य क्रीडांगण, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवृंद, ई लर्निंग सुविधा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, विविध कलागुणांना वाव, मूल्याधिष्ठित संस्कारक्षम शिक्षण, मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष. शाळेत डिजिटल बोर्ड, अद्ययावत संगणक कक्ष, ई-सेन्स या सुविधांबरोबर स्पर्धा परीक्षांचे तास, योग, कराटे, लाटीकाठी, प्राणायाम यांचेही कोचिंग घेतले जातात. देशासाठी विधायक कार्य करणारा जबाबदार नागरिक घडवण्याचे स्वप्न आमच्या शाळेचे आहे. या स्वप्नास सत्यात उतरवण्यासाठी आमचे संस्थाचालक सतत प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांचा सुंदर प्रवास आपणासमोर सादर करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे. सांस्कृतिक उपक्रम. आपल्या संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारतीय संस्कृती म्हणजे कसे जगावे, कसे वागावे, कसे बोलावे याची पद्धत आहे. भारतीय सण, उत्सव, परंपरा, अभ्यास पद्धती यांचा जगावर प्रभाव आहे. या संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी शाळेत
नागपंचमी महोत्सव, दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसांचे महत्त्व प्रात्यक्षिकरित्या दाखविले जाते. त्याचबरोबर मुलांना गडकिल्ल्यांची माहिती मिळावी, किल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, त्यासाठी मुलांकडून किल्ले बांधणी करून घेतली जाते. हळदी कुंकू असे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. आषाढी दिंडी, मराठमोळ्या महाराष्ट्राची अस्मिता, पंढरपूरच्या पांडुरंगाला आळवत आमचे बालवारकरी सुद्धा शाळेतल्या दिंडीमध्ये मनापासून रमले. विठूनामाचा महिमा सांगत आमच्या चिमण पाखरांनी दिंडीचा आनंद घेतला. श्री गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव देशात अनन्यसाधारण महत्त्वपूर्ण आहे. आपल्या विद्यामाता मंदिरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शारदीय नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागराबरोबरच देवीच्या विविध रूपांचे गुणांचे महात्म्य विद्यार्थ्यांनी विशद केले. निसर्ग रक्षणासाठी भारतीय सणांचे महत्त्व शाळेत मुलांना सांगितले जाते. तसेच मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते, कारण लहान वयातच मुलांना शूरांचा आणि वीरांचा इतिहास कळावा. विशेष उपक्रमशीलता, नाविन्यपूर्ण कृतिशीलता, सृजनशीलता यामुळे उत्साह वाढवण्यास मदत होते. विविध श्लोक पाठांतर, दिनविशेष, प्रासंगिक उपक्रम, शौर्यगाथा, आरोग्यमय धनसंपदा, आनंदी शनिवार, आठवडी बाजार यासारखी उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलत आहे. स्पर्धेच्या युगात मुलांना स्पर्धेची सवय बालवयापासूनच रुजावी याकरिता 1st to 9th क्लाससाठी ॲबॅकसचे मोफत प्रशिक्षण, 1st to 5th क्लाससाठी ज्युनियर IAS, LKG UKG क्लाससाठी लिटल हँड्स, 1st, 2nd, 3rd, 4th या क्लाससाठी ऑलिम्पियाड MTSची तयारी व 5thच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय व स्कॉलरशिपची तयारी आपल्या शाळेतून करून घेतली जाते. शेतकरी विकास संस्था संचलित विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरीची ही होती यशोगाथा. धन्यवाद. Welcome to everyone at Vidyamata School. My school name is Vidyamata English School Dhanori. It is an English medium school. My school is very nice. It has a big playground. ही आहे लोहारा तालुक्यातील धानोरी येथील इंग्लिश मीडियम स्कूल. शेतकरी विकास संस्था संचलित विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरी. अत्याधुनिक सुसज्ज इमारत, महाराष्ट्र स्टेट बोर्ड पॅटर्ननुसार सिलॅबस शिकवला जातो. भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी शाळा, उच्च दर्जाचे शिक्षण व मूल्याधिष्ठित शिक्षण, कौशल्यपूर्ण उपक्रम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा भौतिक व शारीरिक आणि मानसिक विकासासाठी ॲबॅकस क्लासेस प्रशिक्षण, इनडोअर व आउटडोअर गेम, मुलांना खेळण्याची सुविधा, विविध ॲक्टिव्हिटी व प्रत्येक क्लासरूममध्ये शैक्षणिक चार्ट, सुसज्ज पुस्तकाने भरलेले ग्रंथालय, कम्प्युटर लॅब, सायन्स लॅब उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे स्वच्छ टॉयलेट व्यवस्था. आमच्या शाळेत अनुभवी शिक्षक व कडक शिस्तीची शाळा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच संस्कार दिले जातात. मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन आमची शाळा देते. मुलांची सर्वस्वी जबाबदारी घेऊन त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडवते. पालकांचा विश्वास हीच आमची खरी ओळख. धन्यवाद. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे. शिक्षण, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित गुणांना वाव मिळावा या उदात्त हेतू मनात ठेवून संस्थेने या शाळेची स्थापना केली. संस्थेने स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी शाळा स्थापन केली नसून फक्त परिसरातील विद्यार्थी, पालक यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून शाळेची फीस खूप माफक प्रमाणात ठेवली आहे. नमस्कार. प्रत्येक विद्यार्थ्यांचे येथे होतील स्वप्न साकार या उक्तीप्रमाणे विद्यामातामध्ये येणाऱ्या प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यावरती सुसंस्कार रुजविण्यासाठी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना गरुड झेप घेता येण्यासाठी मी शाळेची मुख्याध्यापिका हिरा दयानंद सोलापुरे सदैव तत्पर असेन. शाळा स्थापन करण्यामागचा हेतू पैसे कमावणे हा नसून खेड्यातील मुलांना
उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे हा आहे व तसेच ग्रामीण भागातील जी मुले शहरामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा मनात बाळगतात परंतु विविध समस्यांमुळे ते शक्य होत नाही, या गोष्टीचा विचार मनामध्ये ठेवून शहरी दर्जाचे उत्तम प्रतीचे शिक्षण त्या मुलांना मिळावे हाच उदात्त हेतू संस्थेचा आहे. ते पूर्ण करण्यासाठी शाळेची स्थापना करण्यात आली. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच आमची प्रार्थना, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. अहो धनी, कुठे गेलायसा? कधीपासनं वाट बघतीया. घरात बी नाय अन मळ्यात बी नाय. आता कुठं शोधू बरं? आलो आलो ग सखे. काय काम काढलंस माझ्याकडं? कसला वाट बघतेसा? एवढा आतुर का झाली असा? अवधनी, आज आपल्या पंचक्रोशीत लई मोठा कार्यक्रम आहे बघा. लई लोक चालली ती बघा. छाया बी गेली आणि माया बी गेली त्याच्या धनाला घेऊन. कुठे ग ह्यो कार्यक्रम? तू एवढी उतावळी का झाली सा? अवधनी, खेडच्या जवळ आहे बघा ती शाळा. ते होय आपली विद्यामाता इंग्लिश स्कूल म्हण की ग. वय वय, त्याच स्कूल मध्ये लहान लहान पोरं करतात ती बघा डिस्को डिस्को. ते हाय म्हणव आज. चल मग आपण बी जाऊ बघायला. चल मी काढतो बैलगाडी, तू घाल नऊवारी साडी, नाकात नथ आणि केसामध्ये गजरा घाल की ग. अवधनी, कधीपासून मी नटून थटून बसले या. तुमचं लक्षच नाही बघा माझ्याकडं. होय होय ग, लय भारी दिसुलीस बघ तू. आज महाराष्ट्रीयन बाई दिसुलीस बघ तू. तू तर ते म्हणतात बघ इंग्लिश मध्ये डार्लिंग डार्लिंग दिसुलीस बघ. ईशा बाई, काहीतरच असतंय बघा तुमचं. अगं ग ग, काय लाजलीस ग सखे? तुला बघून मला म्हणावंसं वाटतं. तुला गुलाब म्हणू की मोगरा म्हणू? तुला चंद्र म्हणू की चांदणी म्हणू की माझ्या प्रीतीची राणी म्हणू? अवधनी, काय बी म्हणतायसा बघा. तुम्ही बी लय भारी दिसतायसा बघा. ते म्हणतात नव, मॉडर्न शेतकरी दिसतायसा बघा. बर बर, चल आता जाऊ कार्यक्रम बघायला. बस बैलगाडीत. अवधनी, इथं तर लई लोक आहेत ती बघा. अगं ग ग, खरंच की लई लोक आहेत ती बघ. चल चल, सगळ्यांना नमस्कार करूया. दोघांनी कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तुळजाभवानीच्या जोगवा या गाण्याने करूयात. चल ग सखे, आपण या आराधनीयांचं स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात.